हॅलो नमस्कार मित्रांनो, साऊथ गोव्याच्या भाग 3मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. पहिल्या भागमध्ये आपण बघितलं अगोंडा बीच आणि कोला बीच साईडचा परिसरमध्ये आम्ही जे कायाकिंग केलं होतं तो व्हिडिओ होता. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये अगोंडा बीच बघितला, पॅलोलम बीच बघितला आणि पॅलोलम बीच नाईट मार्केट आणि पॅलोलम बीचवरची नाईटची जे कॅन्डल डिनर वगैरे आणि डी जे पार्टीज बघितली. ते तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण चाललो आहे काबो डे रामा फोर्टला. तर मित्रांनो, आपण पोहोचलो सुंदर अशा एका पॉईंटला जो काबो डे रामा फोर्ट आहे त्याच्या 2 किलोमीटर अगोदर आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असाल अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा आहे आणि खूप फेमस असा पॉईंट आहे हा. तुम्ही इंस्टाग्राम रील वगैरे या ठिकाणचे बघितले असतील. तर काबो डे रामा जो रोड आहे त्या रोडवरतीच आहे हा पॉईंट. तुम्हाला जेव्हा तुम्ही काबो डे रामाला जाल त्याच्या 2 किलोमीटर अगोदर रस्त्यावर तुम्हाला हा पॉईंट दिसेलसुद्धा. आणि ह्या ठिकाणी फोटोशूटसाठी खूप गर्दी असते. तुम्ही बघू शकता इथे नंबर लावूनसुद्धा नंबर लागत नाही आहे आणि खूप गर्दी असते आणि खूप फेमस असा स्पॉट आहे. आणि हा नजारा बघा तुम्ही, अतिशय सुंदर असा नजारा. इथेच आहे तो, त्याला लागूनच आहे, एकच पॉईंट आहे हा. आणि इथून आपण लगेच आता जाणार आहोत काबो डे रामा फोर्टला. आणि समोर बघताय तुम्ही आपण आता पोहोचलो आहे. गेट आहे आणि इथून एंट्री आहे. काबो डे रामा फोर्टला आल्यावर समोरच तुम्हाला ही मोठी तोफ बघायला भेटेल आणि ह्या साईडने एंट्री आहे. आणि समोर एक मोठी चर्च आहे. आणि आपण आता जाऊया राईट साईडला. फोर्टच्या राईट साईडला तुम्ही बघू शकता एक जुनी तोफ इथे पडलेली आहे. आणि आता आपण वरती चढूया. आता आपण थोडं वर आलो आहे. तुम्ही बघू शकताय इथे सुद्धा एक, आणि ही तोफ तुम्ही बघा, इथे एक तोफ आहे आणि ह्या साईडला पण एक तोफ आहे, ही आहे. आणि असा हा किल्ला भग्नावस्थेत पडलेला आहे ही तोफ. आणि त्याच्या समोर सुंदर असा समुद्राचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. आणि इथे सुद्धा 2 तोफा आहेत, मोठ्या आहेत एकदम. किल्ल्याच्या राईट साईडला चालत गेल्यानंतर, राईट साईडवरून लेफ्ट साईडला चालत गेल्यानंतर हा तोफा आहेत. आणि अजून थोडं पुढं चालत आल्यानंतर इथे एक पेबल बीच म्हणून आहे. एकदम छोटीशी एंट्री आहे, किल्ल्याच्या खालीच आहे. तुम्हाला दाखवतो, हे बघा छोटीशी एंट्री आहे आणि इथून आपल्याला खाली उतरायचं आहे. इथे तो खाली बीच आहे, पेबल बीच म्हणून. बीच एवढा म्हणजे वालू वगैरे नाही आहे, पूर्ण अशी दगडसारखी आहे. आम्ही अर्धापर्यंत गेलो, त्याच्यानंतर बीचवरती खाली काही उतरलो नाही. एकदम खाली डीप उतरायचं आहे आणि पूर्ण दगडसारखे आहेत, त्याच्यामुळे आम्ही इथून रिटर्न झालो. अर्ध्यापर्यंत तुम्हाला दाखवतो मी. आणि मित्रांनो, ह्या बीचला एवढं काही खास बघण्यासारखं नव्हतं.
त्याच्यामुळे आम्ही इथून लगेचच निघालो आणि आता आम्ही चाललोय कोला बीचला. आणि कोला बीचला जाण्यासाठी जो रस्ता आहे तिथून आपल्याला लिहिलं आहे तर 1 किलोमीटर. आता बघूया किती ऑफ रोडिंग करायला लागते. तर हा असा रोड आहे, ह्या रोडला आपल्याला आतमध्ये शिरत जायचं आहे. बघूया किती जायला लागते. फुल ऑफ रोड आहे बघा तुम्ही कोला बीचला जाण्यासाठी. आणि समोर बघता मित्रांनो फायनली पोहोचलोय. पण तिथे लिहिलेलं 1 किलोमीटर होतं मेन रोडपासून. पण जवळजवळ 2 किलोमीटर तर 2 किलोमीटरच्या वरती असेलच. आणि तुम्ही समोर बघताय अतिशय सुंदर असा नजारा. आणि ही जी पुढे टेकडी आहे ती उतरून आपल्याला खाली जायचं आहे. आणि ही पार्किंग आहे, इथून खाली उतरून जायचं आहे. खाली तो बीच आहे कोला बीच म्हणून, ते रेस्टॉरंट आहे. तर इथून आपल्याला भरपूर खाली उतरून जायचं आहे. मागे बघू शकताय नारळीची झाडं. तर मित्रांनो खाली आलेलोच आम्ही आणि पाणी भरपूर आहे. सकाळचं टायमिंग आहे त्याच्यामुळे पूर्ण हाय टाईड आहे, पाणी वर आहे. आणि तुम्ही बघू शकता जो जाण्याचा रस्ता आहे त्या पायवाटेवर सुद्धा खूप पाणी आलेलं आहे. आणि समोर जे लोक जात आहेत बाकी ते शूज काढून जात आहेत. तर बघूया, हे बघा लाट गेल्यानंतर पटकन जायला लागते. आलोय आम्ही इकडे आता कोला बीच. समोर बघताय तुम्ही, हा आहे कोला बीचचा नजारा. तुम्ही समोर बघू शकताय कोला बीचचा नजारा, एन्जॉय करा. हा आहे कोला बीच. आणि माझ्या पाठीमागे बघताय याच ठिकाणी मित्रांनो कोला बीचला जे फेमस कयाकिंग होते ती याच ठिकाणी होते. आणि हे आहे इथे कयाकिंगचं ठिकाण. आणि आम्ही जी कयाकिंग केली ती लोअर कोला म्हणून आहे, तिकडे गेली. तर जर व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. पार्ट 1 मध्ये फुल एन्जॉय केला आम्ही. आणि मित्रांनो हे इथे रिसॉर्ट आहेत कोला बीचला. फुल महाग आहेत, फुल एक्सपेन्सिव्ह आहेत. आम्ही booking.com बघितले होते. आता सकाळचं टायमिंग आहे त्याच्यामुळं हाय टाईड जास्त आहे, पाणी खूप वरती आहे. संध्याकाळी आले तर खाली असेल तेव्हा सुद्धा नजारा सुंदर असेल. पण संध्याकाळी यायला इकडे ऑफ रोडिंग आहे, परत चालत यावं लागतं, त्याच्यामुळे संध्याकाळी खूप टायमिंग लागेल. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गोव्यातील मंदिरं जी मडगाव साईडला आहेत. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.